मग पहिलं दुरावून द्या की आमच्या शिक्षणाचं लेकराचं खर्च भरणं आहे. आता 10वीला लेकरू आमचं खर्च भरणं आहे. त्यासाठी एवढी विनंती करतो प्रशासनाला, तेवढं त्यांना कारखान्याचं कुणातरी बोलवा, आम्हाला लिहून द्या म्हणून. आज 8 दिवस जाऊ द्या, अजून काय अडचण, एवढंच विनंती आहे तुम्हाला. अतिशय जवळचे मल्हार पाटील आणि आमच्या सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या बंधने उपस्थित आलेले अक्रोड ग्रामस्थ सर्व शेतकरी बांधवांना मानाचं जय महाराष्ट्र. माझा गेल्या 10 दिवसापलीकडे आपण तहसील कार्यालयाचे येथे बोंबाबोंब आंदोलन आपण शेतकऱ्याच्या हितासाठी आपण केलं होतं आणि तहसीलदार साहेबांना त्या प्रकारचा निवेदन दिलं होतं. तहसीलदार साहेब, माझं परत एकदा विनंती आहे आपल्याला, शेतकऱ्याचा सहनशीलतेचा अंत पाहू नका. कारण हा शेतकरी स्वतःच्या पोटाचा खळगी भरण्यासाठी रस्त्यावरती सगळं स्वतःचा जनावर बिनावर सगळे सोडून आज रस्त्यावरती उभा आहे. आपल्याला या शेतकऱ्यांची जर कष्ट कळत नसेल, एक कमीत कमी एक अर्धा तास कोणाच तर एका शेतकऱ्याच्या, या वंचित शेतकऱ्यांच्या इथं आपण उपस्थित राहा. शेतकऱ्याचे कष्ट काय तुम्हाला नक्की समजेल. गेल्या तुम्हाला आणि या कारखानदारांना, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला पेमेंट मिळतो. आमचा शेतकरी राजाना प्रमुख पीक वर्षात एकदाच आहे ऊस, आणि वर्षात एकदाच आमचा पेमेंट होतो. त्या एक पेमेंटवरती पूर्ण वर्षभर त्या शेतीचा खर्च आमच्या मुलाबाळांचा सर्वांचा उदरनिर्वाह करत असतो. हा शेतकरी राजा खूप मनाचा मोठा आहे. एवढं करून त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जर प्रशासन, शासन जर लक्ष नाही दिलं, माझा परत एकदा निर्वाणीचा कळकळीची विनंती आहे. हा माझा शेवटची विनंती आहे. आपण प्रशासनाने आपल्याला या शेतकऱ्याच्या प्रश्नावरती सहकार्याच्या मी प्रशासनाकडून अपेक्षा करतो. आणि गोकुळ शुगर कारखाना, मातोश्री कारखाना, जय हिंद शुगर कारखाना आणि सिद्धेश्वर कारखाना, खास करून गोकुळवाल्याला माझा निर्वाणाचा इशारा आहे. बेटा, किती दिवस तू चोरून बसणार आहेस? आम्ही आता रस्त्यावरती आहे. उद्या मी ऑन रेकॉर्ड सांगतोय, तुझ्या कारखान्याला जाळ लावायला आम्हाला वेळ लागत नाही. आणि ती वेळ आमच्या शेतकऱ्यावरती आणू नका, माझा परत एकदा कळकळीची विनंती आहे. आणि या महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे, जर तुमच्यात दम असेल, खरंच तुमच्या शेतकऱ्यांना पैसे द्यायची तुमच्याकडे कळवळा असेल, तर या कारखाना सीज करा आणि सर्व शेतकऱ्यांचे पैसे आपण ताबडतोब देऊन टाका. ही माझी कळकळीची विनंती आहे. किती दिवस आपण शेतकऱ्याचं ढोंग करणार आहे? आणि माझ्या या तालुक्याच्या आमदारांना विनंती आहे, आणि आमदार साहेब, तुम्ही हिंदू मुसलमान करून मोर्चा काढला, कधीतरी या शेतकरी राजाच्या तुसाठी तुम्ही रस्त्यावर उतरला या शेतकऱ्यांचं तुमचं काय? फक्त तुम्ही मतासाठी या शेतकरी राजाचा वापर करताय आणि मत तुमचं इलेक्शन झाल्यावरती आपण फेकून देता. हा कुठला न्याय आहे? माझा सर्व शेतकरी राजांना विचारा विनंती आहे. आपण यापुढे असल्या या लोकप्रतिनिधीला आपण वेळीच ठेचा आणि त्यांची जागा दाखवून द्या, ही माझी कळकळच विनंती आहे. आपण जर चुकीचा प्रतिनिधी आपण जर निवडून दिला नसतो, तर ही वेळ रस्त्यावर बसायची वेळ आपल्याला आली नसती. ही माझी परत एकदा आपल्याला सांगणं आहे. असं परत एकदा मी माझं भाषण जास्त वेळ थांबत नाही. माझं सर्व शेतकऱ्यांना तुमची सर्वांची जर रजा असेल तर शेवटची 10 दिवसाची आपण अजून एकदा ऐका तुमची पहिला पूर्ण गोष्ट ऐका. 10 दिवसाची एक मुदत आपण सगळ्यांनी शेतकऱ्याचा आपण सगळ्यांनी एक वेळ अजून देऊ. ऐका आणि यानंतर आलो ऐका 2 मिनिट जर शांत आहे. आणि यानंतर आपण सगळे जाऊन तहसील कार्यालयाला, आपण तहसीलदार साहेबांना आपण सगळेच जाऊन ऐका तहसील कार्यालयाला आपण सगळे इथून हॉटेलवरती तहसील कार्यालयाला आपल्याला जायचं. तहसीलदार साहेबांशी चर्चा करू, लेखी निवेदन आपण इथं देऊ. आपण आलेत ते प्रशासन, तहसील प्रशासनाला इथं आलेत, त्यांच्याकडे आपल्याला लेखी निवेदन द्यायचंय. आणि शेवटचा ऐका आणि माझ्या प्रशासनाकडे 3-4 मागण्या आहे.
ऑन रेकॉर्ड 3-4 मागण्या आहे. जर 10 दिवसात कारखान्याने बिल नाही दिलं, त्या कारखान्यावरती तुम्ही 420चा फ्रॉड गुन्हा दाखल करत असाल तर आम्ही रस्त्यावर उठतो. हा माझा एक विनंती आहे. त्या प्रकारे लेखी निवेदन आपल्याला देतोय. आपण वरिष्ठाकडे ती आपली भावना कळवावी. त्यानंतर सगळे शिष्टमंडळ आपण जाऊन तहसीलदार साहेबांना भेटू आणि शेवटच्या 10 जुलैपर्यंत आपण आणखीन एक मुदत देऊ. 11 तारखेला जर बिल नाही आले तर तहसीलदारला केबिन म्हणून उठून नाही द्यायचं नाही. ही पहिली आपली भूमिका आहे. जोपर्यंत आपली बिल मिळत नाही तोपर्यंत तहसीलदारनं त्यांच्या खुर्चीवर बसू द्यायचं नाही. ही सगळ्यांची आपली भावना आहे. माझ्याबरोबर आपण जर तयार असेल तर ह्या गोष्ट आताच तहसील कार्यालयाला टाळा लावायचं. जोपर्यंत बिल मिळत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयाचं कुठलंही कामकाज चालू देणार नाही. आपण सगळे तयार आहोत या गोष्टीसाठी. चला आणि एवढंच बोलतो आणि पोलीस प्रशासनाचा मी आभार व्यक्त करतो. आपण आपल्या सर्व शेतकऱ्याच्या व्यथा ऐकून घेतला आणि आपली भावना तुमच्या बरोबर आहे. पण तुमचंही कर्तव्य तुम्ही बसता, आमचं कर्तव्य आम्ही करतो. परत एकदा या प्रशासनाचा आभार व्यक्त करत मी सर्व शेतकऱ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथून उठल्यावरती 1 मिनिट थांबा, घोषणा मारायचा आहे. बॅनर पुढे घ्या सगळ्यांनी. ವೀಕ್ಷಕರೇ, ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ಈ ಕೂಡಲೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್, ಕಮೆಂಟ್, ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಹೊಸ ಹೊಸ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಮಾಡಲು ಬೆಂಬಲವನ್ನು ನೀಡಿ.